वाकंती मनाची. आंब्याचा सीझन आला की प्रत्येकाला आंबे खावेसे वाटतात. वर्षभर आपण तर आंब्याची चव घेण्यासाठी आतुरलेले असतो. आंबे खाल्ले जातात, आंब्याचा रस प्यायला जातो. पण या व्यतिरिक्त कोकणात आंब्यापासून बनवलं जाणारं अजून एक आंबट, गोड आणि तिखट असं आंब्याचं रायतं. आंब्याचं रायतं हे मुळात रायवळे आंब्यापासून बनवलं जातं. रायवळे आंबे थोडेसे आंबट असतात, पण गूळ आणि इतर मसाले वापरून सुंदर असं आंबट, गोड, तिखट आंब्याचं रायतं बनवलं जातं. गावी येऊन 3-4 वेळा मी आंब्याचं रायतं खाल्लं आहे आणि आज मी म्हटलं चला ही रेसिपी तुम्हाला शेअर करू. कोकणामध्ये आपल्याला आंब्याचं रायतं खूप फेमस आहे. प्रत्येक ठिकाणी बनवलं जातं. आमची आई पण मस्त बनवते एकदम आंब्याचं रायतं. तर आज मी गावी आल्यापासून 3-4 वेळा आंब्याचं रायतं खाल्लं आहे आणि आज रानात जाऊन, म्हणजे आमची आमराई आहे, त्या आमराईत जाऊन आंबे आणायचे, रायवळे आंबे, आणि त्याच्यापासून रायतं बनवायचं. म्हणून मी म्हटलं चला आजची रेसिपी तुम्हाला शेअर करूया. आणि कोकणात मुळात मालवणी मुलखात आंब्याचं रायतं कशा प्रकारे बनतं ते आज आपण पाहूया. घनदाट जंगल असं मातलेलं आहे एकदम. कुठे इथे आहे तो बघ, इकडे दिसता आहे तो बघ. हे बघ, हे घे. हे बघ, हे असे पडलेले जे आंबे आहेत हे गोळा करून आपल्याला घेऊन जायचे आहे घरी आणि त्याच्यापासून आंब्याचं रायतं बनवायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सगळं जंगल एकदम सुकलं आहे, काटेरी आहे. बघा, मी आता आलो तर जाम पाय एकदम असे सोलपटून निघाले पाय. पानं कशी सुकली आहे बघा एकदम. फणस पण लागले बघ, आता फणस पण लागले. हा, भेटला कुठचा? वरचा होता? दाखव ह्याचा आहे वाटतं ते, पायरी. हां हां, हे बघा वरून पडलेलं आहे. एक कच्ची कैरी आहे, अजून पिकाची बाकी आहे. काही काही पिकलेले भेटतात आपल्याला. रानात जेव्हा येतो आम्ही तेव्हा नुसते आंबे नाही भेटत, काजू पण भेटतात. काजूची पण झाडं आहेत. हा बघा, इथे एक भेटत आहे. हा बघ, हे मस्त आहे बघ. हे तिकडे दिसता काय? हे बघ, हे घेऊन ठेवतात. हे बघ, इथं अजून एक असं आहे बघ. बरोबर नाही, खराब नाही, खराब आहे. आमराईत आंबे का पडलेले आंबे बघून पण घ्यावे लागतात, कारण 2 दिवस आधी पडलेले असतील तर ते खराब झालेले असतील एकदम. वरून बघा झाड किती उंच आहे बघा, वरून पडतो आणि फुटतो तो. तिथे आहेत, भरपूर आहे. ही तोरा असं पिके आहे आणि हे आहेत ना आंबे पिकलेले. ठीक आहे, बस झाले. बघूया ना, भरपूर आहेत ना. बघा मित्रांनो, हे भेटले आहेत आंबे. आता हे घरी घेऊन जाऊन यांची मस्तपैकी असं रायतं बनवणार. कोण? बघा, फणस सुद्धा इथे लागले बघा. गावात आल्यावर मी नेहमी रानात येतो. मस्त वाटतं रानात यायला. आता रानामध्ये आंबे भेटतात म्हणून आम्ही आंबे घेऊन येतो आणि त्याची रायतं बनवतो त्याचं. पण जर आपल्याला जर नाही मिळालं तर मार्केटमध्ये जे आंबे भेटतात त्या आंब्यापासून आपण रायतं बनवू शकतो. आता माझी आई मस्तपैकी असं एकदम तुम्हाला ह्याची रेसिपी सांगेल आणि त्या रेसिपीप्रमाणे तुम्हीसुद्धा रायतं बनवा.
पुढे जाऊन बसते आंब्याचा आहे. इकडे काय आंब्याचा आहे त्याचा. आहे एक पिकलेला भेटतात आहे. हा हे बा असं भरपूर गावले. हा हे का असं झाड भरपूर गावले. वाव मस्त छान एकदम. पत्र नाही हम्म बुडा. मस्त. तिकडे भेटतं का बघ येतं. मी कसं द्या आता. चला वर्षभराची एनर्जी घेतली. मस्त वाटलं. बघा मित्रांनो, मुंबईमध्ये राहा आपण, काहीतरी आपल्या गावी पण या आणि मुलांसमवेत या आणि हे जे काय आहे हे सुख त्यांना अनुभवू द्या. हा मस्त. अरे बापरे चटपट निघाली माझी. गरमीचा पण दिवस आहे एवढा, खूप गरमी आहे. रायतं पाहिलं तर असे 2 प्रकारचे रायते असतात. आपण ज्यावेळी हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळी तिथे चिकन बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणीबरोबर आपल्याला रायतं दिलं जातं. त्यांच्याकडे त्या अर्थानं रायतं म्हणतात, पण आपल्याकडे कोकणात आंब्याचं रायतं खूप फेमस आहे. आज आपण तेच बघणार आहोत आणि तेच कसं बनवायचं हे आपण आज शिकणार आहोत. मग आता आपण डायरेक्ट भेटूया घरी. आमच्या घरी भेटूया डायरेक्ट. रायता बनवू आमची आई मस्त. तुम्ही तशाच प्रकारे रायतं बनवा. बघा किती सुंदर लागेल ते. तुम्ही आंब्याचा रस खाणं विसरून जाल एवढ्या प्रकारचं सुंदर असं रायतं बनवू. मी तर खाणार आहे, तुम्ही पण खाऊन बघा. चला आता घरी भेटूया. ते काय पळलं. किती आंब्याचे बनवतं? 10-12 बनवतो. हां असे ते त्याचं पूर्ण गर पूर्ण चमच्याने काढून घ्यायचं आहे. आता काय करायचं ते मुरडून घ्यायचे संपूर्ण. मग त्याचं हे काढले काय पारी काढले का त्याचे बाटे? नाही काढले ना. अच्छा ते तसेच ठेवले. हां ते नाही काढायचे ना. हां बरोबर. मग सगळा रस काढून घ्यायचा सगळा. चांगले चुरगळून घ्यायचे आंबे. त्याचा रस काढून घ्यायचा आणि त्याचे पारे बाटे जे आहेत ते असेच ठेवायचे. हे ना आता जाड झालाय. हां एकदम आंबरस एकदम. मी आमच्या घराच्या मागील बाजूला आहे. इथे आमची बघा एक छोटीशी चूल आहे. इथे आम्ही सगळ्या प्रकारचे जे काही
नॉनव्हेजचं जेवण आहे तेवढं आम्ही सगळं इथे बनवतो. आणि मुळात आमच्या कोकणात शक्यतो कोणी घरामध्ये आतमध्ये जी मेन चूल आहे त्या ठिकाणी नॉनव्हेजचं जेवण बनवत नाही, पण आम्ही इथे नॉनव्हेजचं जेवण बनवतो. ह्या चुलीवर जेवण बनवलेलं खूप मस्त, खूप सुंदर लागतं आणि चविष्ट. आई आमची आंब्याचं रायतं बनवते आहे. गावी येऊन आम्ही या चुलीवर मागीलदारी मस्त जेवतो, एकदम खूप मजा वाटते जेवायला. आणि इथेच बसून जेवतो. कधी कधी जर आम्हाला जर मच्छी मटणचं जेवण असेल तर आम्ही इथेच जेवतो. धूर पण झाला आहे भरपूर. हे काय तेल टाकलं, राई, राई टाकली, हिंग, हिंग, राई आणि हिंग. लसूण, राई हिंग लसूण. तिखट, लाल तिखट, लाल तिखट, आवडीनुसार, गूळ, गूळ, हळद, गूळ टाकला. किती टाकायचा गूळ? काय आपल्या आवडीनुसार, गोडीनुसार, जेवढा गोड करायचा तेवढा. आणि हे ते काय नंतर काय टाकलंय ते? हळद, हळद टाकली. हा, आपणच जाताना जाड, अच्छा, थोडंसं मीठ, जाड होणार. मीठ पण टाकायचं ना? थोडंसं, जास्त नाही. वाव, मस्त दिसतंय एकदम. एकदम सोपं आहे ना करायला. कसंही केलं तरी तर आवडला. त्या चुलीवरचं सुद्धा मस्त लागतं एकदम. बघा, एकदम गावच्या चुलीवरचं जे काही जेवण आहे ते चव पण मस्त लागते एकदम त्याची. ह्याच्यात चव भरपूर आहे ना. आंबट आहे, तिखट आहे, गोड आहे, सगळं. लसणीचा पण वास येतो. अच्छा, लसणूचा पण वास आहे ना ह्याच्यात. गावात येऊन आंब्याचं रायतं खायला खूप मजा वाटते. मी दरवर्षी आलो मे महिन्यात तर आंब्याचं रायतं इथे बनवून खातोच. आणि ते सुद्धा आमराईत जाऊन आंबे जे पडलेले आहेत, रायवळे आंबे असतात, ते पडलेले आंबे आणूनच आम्ही त्याचं आंब्याचं रायतं बनवतो. आणि आंब्याचं रायतं बनवणं म्हणजे काय खूप मोठं काही जास्त मोठे काही वस्तू लागत नाही त्याच्यामध्ये. थोड्याशाच वस्तूमध्ये आपण हे आंब्याचं रायतं बनवलं जातं. उकळे आले. झाला, जाड झाला. पहा, बघा मित्रांनो, आंब्याचं रायतं तयार झालं आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, मस्त लालसर आणि कसा रंग बघा आला एकदम. सुंदर असा आहे. चवीला तर खूपच चांगलं लागणार आहे. मित्रांनो, आंब्याचं रायतं तर तयार झालं आहे, पण मी हे आंब्याचं रायतं इतक्यात नाही खाणार. कारण काय माहीत आहे, मी सुद्धा रानात जाऊन आलो आहे, तर भरपूर एकदम त्या गरमीने एवढा मी पूर्ण चिंबचिंबी भिजलो आहे. तर मस्तपैकी संध्याकाळी जरा आंघोळ करेन आणि त्याच्यानंतर मग मी या माझ्या आईने जे बनवलेलं आंब्याचं रायतं आहे त्याची मी चव घेणार आहे. आणि तुम्हाला सांगेन मी चव कशी झाली आहे ती. तुम्ही पण माझ्या आईने जे आंब्याचं रायतं बनवून दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे आंब्याचं रायतं बनवा, म्हणजे तुम्हालासुद्धा त्याची चव कळेल. आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही हे आंब्याचं रायतं बनवल्याच्यानंतर तुम्हाला ते कसं वाटलं. चला, आता थोडासा फ्रेश होतो आणि नंतर मग आंब्याच्या रायत्याची चव घेतो. चला. तर मित्रांनो, आता ह्याची चव बघायची कशी झाली आहे ती. मस्त आहे, एक नंबर, अप्रतिम. बघा, प्रत्येक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत.
त्यामुळे आंबट तिखट गोड असं सगळे चव ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही नक्की हे करून पहा आणि तुम्हाला हे तुम्ही बनवल्याच्या नंतर तुम्ही कसं झालं आणि तुमच्याकडे कसं बनवतात. कोकणात ह्या पद्धतीने बनवलं जातं, पण तुमच्या गावात कसं बनवलं जातं ते मला नक्की कळवा. चला तर मग.